शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक 4 मधील गंगा उद्यान परिसरात 1.5 वर्षापूर्वी महापालिकेने दलित इतर निधीतून 1.5 वर्षापूर्वी केलेला काँक्रिटीकरणाचा रस्ता काही ठिकाणी तुटला होता। याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने रस्त्याचे सर्वेक्षण करत सदर ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून तुटलेला रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले। त्यानंतर रविवारी सदर ठेकेदारांनी रस्ता दुरुस्तीची कामे सुरू केल्याचं मनपाचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितलं। दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने जोराची धडक बसून झालेल्या अपघातात पती पत्नी जखमी झालेत। हा अपघात रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास उड्डाणपुलावर माळीवाडा बसस्थानकासमोर झाला। अजय रामनाथ किंगध्वज व त्यांच्या पत्नी जखमी झाल्यात। अपघातानंतर वाहन चालक कोणतीही मदत न करता निघून गेला। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे करत आहेत। महापालिका क्षेत्रात परवानगी न घेता फ्लेक्स लावल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने 12 जणांवर गुन्हे दाखल केलेत। तसेच 34,500 रुपयांचा दंड वसूल केला असून एकूण 711 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरात विनापरवाना फलक लावले तर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलाय। वाहन चालकांना मुजोरी चांगलीच भोवली आहे। वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांच्या वाहनांचे फोटो काढून घेण्यात आले असून गेल्या 11 महिन्यात 1 लाख वाहन चालकांना 9.5 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। वाहन चालक पूर्वी सिग्नल, ट्रिपल सीट बेल्ट न लावता चौकातून भरधाव निघून जात होते। अशा वाहनांना पकडणे पोलिसांना शक्य नव्हते, त्यामुळे वाहन चालकांना दंड होत नव्हता। आता मोबाईलद्वारे वाहन चालकांचा फोटो काढून तो ॲपवर डाउनलोड केल्यास ऑनलाईन दंड आकारता येत असला तरी वाहन चालक नियमांचे पालन करत नाही। चौकात सिग्नल पाडण्याआधीच भरधाव निघून जातात। शहरात मनपाच्या वतीने उभारण्यात येणारे अद्ययावत हॉस्पिटल, भव्य क्रीडा संकुलन आणि भुयारी गटार योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे। यशवंत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कामांना गती दिली आहे। तसेच नगरोत्थान योजनेतून मिळालेल्या 150 कोटीच्या माध्यमातून शहरात 23 रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत। यातील 13 रस्त्यांची कामे बहुतांश प्रमाणात मार्गी लागली आहेत। ही सर्व कामे मार्गी लागल्यानंतर शहरात चकचकीत रस्ते होणार आहेत। शहराची खबरबातमध्ये तर सांगतो तुम्ही पात्रा, न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।